सटाणा शहरवासियांना मोठा दिलासा. महामार्गाचे काम 8 दिवसात होणार सुरू. तहसीलदार कार्यालयातील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. काम रखडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. सटाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे शहरवासीय गेल्या अनेक दिवसांपासून नरक यातना भोगत होते. धूळ, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या सत्रामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता. मात्र सटाणा तहसीलदार कार्यालयात झालेल्या एक महत्त्वपूर्ण बैठकीनंतर या प्रश्नाला आता वाचा फुटली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांनी येत्या 8 दिवसात प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. बस स्थानक ते जिजामाता उद्यान दरम्यान 10 मीटर रुंदीचे कॉन्क्रिटीकरण आणि दोन्ही बाजूंना 2-2 मीटरचे डांबरीकरण केले जाणार आहे. नगरपालिकेची पाईपलाईन आता रस्त्याच्या कडेला हलवण्यात येणार असून भविष्यात दुरुस्तीसाठी महामार्ग विभागाच्या परवानगीची अडचण येणार नाही. या बैठकीला तहसीलदार कैलास चावडे, नगर अध्यक्षा हर्षदा पाटील, मुख्य अधिकारी ज्योती भगत आणि पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्यासह शहरातील प्रमुख राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः बस स्थानक ते आराम नदी दरम्यान जागा उपलब्ध नसल्याने काम थांबले होते. त्यावर आता मधल्या मार्गातून तोडगा काढण्यात आला आहे. प्रशासनाने आश्वासन दिले असले तरी जर 8 दिवसात काम सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा साई सावली फाउंडेशनचे प्रशांत कोठावदे, पंकज सोनवणे आणि इतर उपस्थित नागरिकांनी दिला आहे. सटाणाकरांची आता एकच मागणी आहे, आश्वासन नको तर प्रत्यक्षात काम हवे. आता या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासन किती वेगाने करते याकडे सर्व सटाणा शहराचे लक्ष लागले आहे. या बातमीच्या पुढील अपडेटसाठी पाहत राहा 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. प्रतिनिधी देवेंद्र पवार, सटाणा. प्रमुख मागणी तर अशी होती सुरुवातीला की हा रस्ता पूर्ण करून द्यावा कॉन्क्रिटीकरण. त्याच्यात आपण प्रारंभिक काही अडचणी सांगितल्या अतिक्रमणाच्या, नंतर नागरिकांनी पूर्ण केली. दुसऱ्या टप्प्यात असा तोडगा काढला की आहे त्या एक्झिस्टिंग विथमध्ये म्हणजे उपलब्ध रुंदीमध्ये हा रस्ता पूर्ण करायचा. त्याला यांनी असं सांगितलं. प्रमुख मागणी तर अशी होती सुरुवातीला की हा रस्ता पूर्ण करून द्यावा. त्याच्यात आपण प्रारंभिक काही अडचणी सांगितल्या अतिक्रमणाच्या, नंतर